हॅलो एव्हरीवन. आपण 8th स्टँडर्डचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं युनिट नंबर फर्स्ट दॅट इज लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हे आपण युनिट स्टार्ट केलेलो आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पार्ट 3 हे कंप्लीट केलेले आहे. तर किंगडम 2 प्रोटिस्टा इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आपण युग्लिना स्टडी केलं. युग्लिनाकडे फ्लॅजेला आहे. देन अमिबाकडे लोकोमोटिव्ह ऑर्गन सुडोपोडिया आहे. देन पॅरामेशियमकडे सिलिया आहे. हे सगळं आपण हा पार्ट पाहिलेला आहे. आता याच्यानंतरचा पार्ट आपण बघणार आहे तो म्हणजे किंगडम 3 फंगी. कुठला किंगडम आहे? किंगडम 3 फंगी. तर बघूया. तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिसते. टेक अ मूस पीस ऑफ अ ब्रेड ऑर अ भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ अ लीड फॉर 2 to 3 days. म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे? एक मोस्ट असा थोडा ओलसर ब्रेडचा तुकडा घ्यायचा आहे. ओके, ब्रेडचा तुकडा घ्यायचा आहे, अदरवाईज भाकरी घ्यायची आहे. याला एका कंटेनरमध्ये म्हणजे एका डब्यामध्ये 2 ते 3 दिवस तुम्हाला ठेवायचं आहे. काय होणार मग 2 ते 3 दिवसानंतर? बघा, आफ्टर 2 or 3 days अ फाईन कॉटन थ्रेड लाईक टफ्ट इज फाउंड ग्रोविंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. जो ब्रेड घेतलेलं असेल किंवा भाकर घेतलेली असेल त्याच्यावर आपल्याला कॉटनसारखे थ्रेड दिसायला लागतात. आणि त्या थ्रेडला जर समजा आपण स्लाईडवर घेतलं, ओके, म्हणजे स्लाईड बनवायची आपल्याला, टेम्पररी माउंट करायचं आहे. ओके, स्लाईडवर घ्यायचं आणि स्लाईडवर घेतल्यानंतर जर आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक स्ट्रक्चर दिसेल. ते स्ट्रक्चर म्हणजे फंगी. काय आहे? फंगी दिसेल आपल्याला. थोडं बघूया. फंगी. हां, बघा, हे हायपी आहे. हा जो पार्ट आहे हे हायपी आहे. ओके, देन हे एक स्ट्रक्चर आहे. हा जो स्ट्रक्चर आहे हा गोल गोल स्ट्रक्चर दिसतो आहे, हा म्हणजे काय आहे? स्पोरॅन्जियम. काय आहे? स्पोरॅन्जियम. आणि या स्पोरॅन्जियमच्या आतमध्ये काय असतात? हे बघा, हे स्पोरॅन्जियम ब्रस्ट झालं, फुटलं या या पोर्शनमध्ये. तर आता बघा, हे छोटे 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 स्पोर्स बाहेर आले. हे बाहेर आलेले स्पोर कुठेतरी जर्मिनेट होणार आणि नवीन फंगी ग्रो होणार. तर ज्या स्ट्रक्चरवर हे स्पोरॅन्जियम आपल्याला दिसत आहे, ज्या स्ट्रक्चरवर लागलेले दिसत आहे, जसं की हे स्ट्रक्चर त्याच्यावर दिसते आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो? स्पोरॅन्जिओफोर. ओके, स्पोरॅन्जिओफोरवर स्पोरॅन्जियम आहे आणि स्पोरॅन्जियमच्या आतमध्ये स्पोरॅन्जियम म्हणजे काय? नथिंग बट बॅग लाईक स्ट्रक्चर. एक बॅग लाईक स्ट्रक्चर दिसते आपल्याला आणि त्याच्या आतमध्ये खूप सारे असे छोटे छोटे स्पोर्स त्याच्यामध्ये भरलेले आहे. जेव्हा स्पोरॅन्जियम ब्रस्ट होणार, इथे दाखवल्याप्रमाणे ब्रस्ट होणार आणि छोटे छोटे स्पोर्स हे रिलीज होणार आहे. ओके, कळलं एवढं? आता बघूया नंतर काय सांगितलं आहे. मग प्रत्येक किंगडमचे आपण कॅरेक्टर्स काय आहे ते बघत आहे. ओके, तर पहिलं कॅरेक्टर्स बघा, दे आर कसं आहे? नॉन ग्रीन. ओके, आता बघा, फंगी काय आहे? हेटेरोट्रॉपिक आहे ना. स्वतःचं फूड स्वतः तयार करते का? नाही. हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे. ओके, स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही. बट युकॅरियोटिक देखील आहे. ओके, युकॅरियोटिक आहे कारण त्याच्याकडे काय आहे? न्यूक्लियस आहे. सेकंड काय म्हणते आहे? आपला सेकंड कॅरेक्टर काय बघा, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. ओके, मोस्ट ऑफ जे आहे ते मेलेल्या, ओके, डेड अँड डिकिंग ऑर्गॅनिझमवर ग्रो करते. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? सॅप्रोफाइट्स म्हणतो. ओके, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? सॅप्रोफाइट्स म्हणतो. तर सॅप्रोट्रॉप्स आहे, स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही, म्हणजेच हेटेरोट्रॉपिक पण आहे. हे पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. देन आणि स्वतःचं फूड स्वतः तयार करत नाही म्हणजेच त्याच्याकडे क्लोरोफिल नाही आहे, म्हणजेच काय आहे? नॉन ग्रीन आहे. झाले हे कॅरेक्टर्स. देन त्याच्यानंतर आता त्याची सेल वॉल महत्त्वाची आहे. सेल वॉल ज्या कॉम्प्लेक्स शुगरची बनलेली आहे त्या कॉम्प्लेक्स शुगरचं नाव आहे कायटीन. कायटीनची सेल वॉल बनलेली आहे. फोर्थ पॉईंट काय म्हणतो? सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया. असं थ्रेड लाईक स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये खूप सारे असे प्रचंड न्यूक्लियाय प्रेझेंट असतात त्याच्या सायटोप्लाझममध्ये, फंगीच्या सायटोप्लाझममध्ये. मग काही एक्झाम्पल आहे का? हो, ईस्ट आपल्याला माहिती आहे, ॲस्पॅजिलस आहे, कॉर्नवर
जे फंगी ग्रो करते ती म्हणजे ॲस्पॅर्जिलस आहे, पेनिसिलियम आणि मशरूम. तर अशा पद्धतीने किंगडम फंगीमध्ये एवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा, एक खालची लाईन पहा. दो मेनी सिस्टम्स ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस आफ्टर द विट्टाकर, द 5 किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड. आठवते का तुम्हाला मी सांगितलं हे फंगी जे आहे हे किंगडम कोणी इंट्रोड्यूस केलेलं आहे? तर कोणी केलेलं आहे? विट्टाकरने. कोणी केलेले आहे? विट्टाकर. तर हा एक महत्त्वाचा क्वेश्चन अराईज होता. आता बघूया क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ओके, हे जे मायक्रोब्स आहे, मायक्रोब्स म्हणजे काय? मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाही त्याला आपल्याला बघण्याकरता मायक्रोस्कोप लागतो. तर मायक्रोस्कोप खाली आपण ऑब्झर्व करत असतो. तर यांना कसं क्लासिफाय केलेलं आहे तुम्ही बघू शकता. हा जो ग्रीन चार्टमध्ये पहा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्समध्ये क्लासिफाय केलेले आहे. बॅक्टेरिया जे आहे, मायक्रोब्स आहे, प्रोकॅरियोटिक आहे, याच्याकडे न्यूक्लियस आहे का? याच्याकडे न्यूक्लियस नाही आहे. बॅक्टेरियाकडे न्यूक्लियस नाही आहे. ओके, सो बॅक्टेरिया काय आहे? प्रोकॅरियोट्स आहे. प्रोकॅरियोट्स आहे. देन युकॅरियोट्समध्ये कोण कोण येते? प्रोटिस्टा पाहिला आपण, फंगी पाहिला, अल्गीला थोडा आपण बघणार आहे डिटेलमध्ये. तर पहिले आपण पाहणार आहे युकॅरियोट्समध्ये बॅक्टेरिया. काय बघणार आहे आपण? बॅक्टेरिया. चला बघूया. साईज किती आहे बॅक्टेरियाची? 1 मॅक्रोमीटर टू 10 मॅक्रोमीटर एवढी बॅक्टेरियाची साईज आहे. बॅक्टेरिया कशी आहे? युनिसेल्युलर आहे, सिंगल सेल आहे त्यांच्याकडे, डिपेंडंट आहे. ओके, पॅरासिटिक आहे, पॅरासिटिक ऑर्गॅनिझम आहे. दुसऱ्या नंबर डिपेंडंट पण आहे. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म अ कॉलनीज. ओके, बॅक्टेरिया काय फॉर्म करतात? खूप साऱ्या बॅक्टेरिया एका ठिकाणी कलेक्ट होऊन काय तयार करतात? कॉलनीज तयार करतात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल. ओके, बॅक्टेरियाकडे सेल वॉल आहे. ओके, आणि न्यूक्लियस आहे का? प्रोकॅरियोटिक आहे तर न्यूक्लियस नाही आहे. बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेलिज आर अब्सेंट, म्हणून हा पॉईंट दिलेला आहे. न्यूक्लियस अब्सेंट आहे, सेल ऑर्गॅनेलिज अब्सेंट आहे. ओके, दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. ओके, कशा पद्धतीने बॅक्टेरिया कशा पद्धतीने डिव्हाइड होतात? बायनरी फिजन. बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे काय? सिंपल अशी ही बॅक्टेरिया आहे, या एकाचे 2 बॅक्टेरिया होणार आहे. ओके, अशा करत बॅक्टेरिया याचे असं करत बॅक्टेरिया हे डिवाइड होत जाणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला? बॅक्टेरियाचं सेल डिव्हिजन म्हणतो. आणि 20 मिनिट्समध्ये बॅक्टेरिया स्वतःचा नंबर डबल करतात. सो कळले हे बॅक्टेरियाचे कॅरेक्टर्स. काय आहे बॅक्टेरिया? युनिसेल्युलर आहे, लक्षात घ्यायचं. बॅक्टेरिया आपल्याला माहीत आहे ॲनिमलवर म्हणजे ऑर्गॅनिझमवर ग्रो होते, म्हणजेच डिपेंडंट आहे, पॅरासिटिक आहे. ओके, कॉलनीज फॉर्म करतात, प्रोकॅरियोटिक आहे. प्रोकॅरियोटिक म्हणजेच काय? त्याच्यातून अर्थ निघतो आपण आपण थर्ड पार्ट्स आपण कंप्लीट केलेले आहे. प्रत्येकाच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की न्यूक्लियस हे अब्सेंट आहे. न्यूक्लियस कसं आहे? अब्सेंट आहे. देन रिप्रोडक्शन कसं होते? तर सिम्पल बायनरी फ्युजन होते, एकाचे सिम्पली 2 होणार आहे आणि 20 मिनिटामध्ये हा स्वतःचा नंबर डबल तयार करतात. ओके, तशा पद्धतीने आपण बॅक्टेरिया बघितलं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एक बॅक्टेरिया पाहिलं जे प्रोकॅरियोटिकच्या अंडर येत होतं. आता बघूया प्रोटोझोआ पाहूया. आता आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. पॅरामेशियम, अमिबा आपण ऑलरेडी पाहिलेले आहे. किंगडम प्रोटिस्टाच्या अंडर यांना पाहिलेलं आहे. यांनी सुद्धा काय आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. हे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात का? अजिबात नाही. तर आपल्याला हे फ्रेश वॉटरमध्ये, आता हे प्रोटोझोन्स कुठे आढळतात? सॉईलमध्ये आढळतात. फ्रेश वॉटर किंवा सी वॉटरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. देन पॅथोजेनिक आहे, लक्षात घ्यायचं पहिला पॉईंट, पॅथोजेनिक. युनिसेल्युलर आहे आणि युकॅरियोटिकच्या अंडर टाकलेला आहे, म्हणजेच यांच्याकडे न्यूक्लियस प्रेझेंट आहे. सेकंड पॉईंट. देन थर्ड पॉईंट पहा. देर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर ऑर्गॅनिझम्स ऑफ लोकोमोशन. आपण हा पाहिलेला आहे पॉईंट्स. अमिबा बघितलं तर अमिबाकडे सुडोपोडिया होतं, पॅरामेशियमकडे हे सिलिया दिसते आपल्याला. ओके, देन अमिबा पॅरामेशियम हे फ्री लिव्हिंग आहे, डर्टी वॉटरमध्ये फाइंड आउट होतात.
एंटामोeba हिस्टोलिटिका. एंटामोeba हिस्टोलिटिका काय आहे? हे एंटामोeba हिस्टोलिटिका अमोबियासिस नावाचा डिसीज कॉज करतात. देन मलेरिया, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. कोण कॉज करतात मलेरिया? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. तर हे जे गोष्टी आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एंटामोeba हिस्टोलिटिका कॉजेस अमोबियासिस अँड प्लाझ्मोडियम वायवॅक्स मलेरिया. युग्लिना, आपण पाहिलेला युग्लिना हे ऑटोट्रॉपिक आहे. ओके, तशा पद्धतीने बॅक्टेरिया पहिलं आता जस्ट, आणि आता आपण प्रोटोझोआ फिनिश केलं. देन आहे फंगी. आता ही फंगी काय आहे? मायक्रोस्कोपिक आहे. हां, साईज बघा, 10 मायक्रॉन टू 100 मॅक्रो 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. फर्स्ट पॉईंट, 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. देन these are found on the decaying organic matter. ओके, सॅप्रोफाइट्स आहे, त्यामुळे डेड ऑर्गॅनिक मॅटरवर ते ग्रो होणार आहे. युकॅरियोटिक आहे, काही युनिसेल्युलर आहे, म्हणूनच तर त्यांना मायक्रोज म्हटलं ना आपण. ओके, कारण आपल्याला नेकेड आयने दिसत नाही, म्हणूनच आपण त्यांना काय म्हटलं आहे? आपण मायक्रोज म्हटलेलं आहे. युनिसेल्युलर आहे आणि अदर्स आर विजिबल विथ नेकेड आय. काही जे आहे नेकेड आयने बघू शकतात, तर काहींना आपण बघू शकत नाही. सॅप्रोट्रॉपिक आहे, ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम द डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. ज्या ऑर्गॅनिक मॅटरवर ते ग्रो करणार, डेड बॉडीज ऑफ प्लांट असू दे किंवा ॲनिमल असू दे, त्याच्यावर ते ग्रो करणार आणि त्यांच्यापासून ते न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करणार आणि स्वतःला ग्रो करणार. आता रिप्रोडक्शन कसं होते बघा, सेक्शुअली आणि असेक्शुअली या दोन्हीही टाईपनी रिप्रोडक्शन होते. ओके, आणि असेक्शुअली होत असेल तर काय? तर बडिंग होणार. ओके, असेक्शुअली होत असेल तर बडिंग. देन एक्झाम्पल आहे ईस्ट, कॅन्डिडा आणि हे मशरूम. आता बघा, हे ईस्ट आहे. आता सिम्पली या ईस्ट ग्रो होणार आहे आणि याच्यावर छोटंसं बर्ड येणार आहे. हे छोटंसं बर्ड जे आहे हे काय होणार आहे? मोठं होणार आहे. याच्यावर परत दुसरं बर्ड, हे दॅट इज द, हे जे आहे पॅटर्न, याला आपण म्हणतो बर्डिंग. ओके, त्याच्यानंतर अल्गी. नेक्स्ट पार्ट काय आहे? अल्गी. आता अल्गीची साईज काय आहे? 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. इम्पॉर्टंट आहे हे, 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. अल्गी कुठे आढळते? बघा, पाण्यामध्ये, म्हणून ते काय आहे? ॲक्वॅटिक आहे. म्हणून अल्गी काय आहे? ॲक्वॅटिक आहे. युकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहे. अल्गी ग्रीन कलरची असते ना, मग स्वतःचं फूड स्वतः तयार करते, कारण त्यांच्याकडे काय असते? क्लोरोफिल. म्हणून ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक आहे, स्वतःचं फूड स्वतः तयार करते, बरोबर आहे. क्लोरोप्लास्ट आहे त्याच्याकडे, त्याच्या आतमध्ये क्लोरोफिल पिगमेंट असणार आहे, म्हणूनच तर ते स्वतःचं फूड स्वतः तयार करते, ऑटोट्रॉपिक आहे. आणि मग हे फूड तयार करण्याची प्रोसेस कोणती आहे? तर फोटोसिंथेसिस आहे. कोणती प्रोसेस आहे? फोटोसिंथेसिस. वाया फोटोसिंथेसिस हे अल्गी स्वतःचं फूड स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन देअर सेल. नाव क्लोरेला, क्लॅमॅडोमोनास हे दोन अल्गीचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ द अल्गी आर युनिसेल्युलार. ओके, काही स्पेसिस काय आहे? युनिसेल्युलर आहे, सिंगल सेल आहेत ते. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर, विजिबल विथ अ नेकेड आय. जे मल्टीसेल्युलर आहे तेच आपण आपल्या डोळ्याने बघणार की नाही. युनिसेल्युलरला बघण्यासाठी तर आपल्याला मायक्रोस्कोप आहे, मायक्रोस्कोपचा वापर करून आपण बघू. डायरेक्टली आपण आपल्या डोळ्याने बघणार नाही, कारण आपण गोष्ट कशाची करत आहे? लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर हे मायक्रोब्सबद्दल आपण बघत आहे. नाव जी क्लास पार्ट आहे व्हायरस. काय आहे? व्हायरसेस. साईज काय आहे? 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. ओके, जनरली आता हे व्हायरस काय आहे? प्रश्नच पडतो. ओके, लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे व्हायरस? तर बघा, जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नाही कन्सिडर करायचं.
दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. त्यांना नॉन लिव्हिंगही नाही म्हणता येत, लिव्हिंगही नाही म्हणता येत. मग म्हणायचं काय? यांच्या बाउंड्रीवरचे ऑर्गॅनिझम, या दोघांच्याही बाउंड्रीवर आहे. असं का? तर हे पण क्लिअर होत जाणार आहे बघा. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. व्हायरसची स्टडी मायक्रोबायोलॉजीच्या अंडर होते. मायक्रो म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम, बायोलॉजीची स्टडी. ओके. सो बघा, पहिला पॉईंट दिलेला आहे व्हायरसेसबद्दल. पहिला पॉईंट काय म्हणतो? व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. दे आर 10 to 100 टाइम्स बघा स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. मला सांगा, बॅक्टेरियालाच आपण नाही पाहू शकत, तर बॅक्टेरियापेक्षा आणखी छोटे त्यांना आपण बघू शकतो का? नाही. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो जेव्हा यांना बघायचं आहे आपल्याला. तर आपल्याला त्यांची स्टडी करायची असेल तर काय वापर करणार आपण? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करणार आहे. क्लिअर? बॅक्टेरियाचा पहिला पॉईंट काय निघतो? ते व्हायरसचा पहिला पॉईंट काय निघतो? त्यांची साईज 10 ते 10 to 100 टाइम्स स्मॉलर आहे बॅक्टेरियापेक्षा. सो वी नीड इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टू ऑब्झर्व देम. नेक्स्ट पॉईंट, दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ द इंडिपेंडंट पार्टिकल्स. बघा, व्हायरसेस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ द DNA. आता व्हायरस बनला कशाचा आहे? DNA लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं. डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड. ओके. कवर्ड बाय अ प्रोटीन कोट. आणि प्रोटीन कोटनी म्हणजे DNA असू दे त्यांचं जेनेटिक मटेरियल, एक तर DNA असते किंवा RNA असते. काय सांगत आहे? व्हायरसेसकडे त्यांच्या सेलमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे, एक तर DNA असू शकते किंवा RNA असू शकते. आणि DNA आणि RNA कशाने कव्हर झालेले असणार आहे? प्रोटीन कोटने. थर्ड पॉईंट पहा, व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट्स और ॲनिमल सेल्स and produce their own proteins with the help of the host cell. Very important point. With the help of the host cell and create numerous replica. आता बघा, हा व्हायरस काय करतो? सपोज एखादी लिव्हिंग आहे. ओके, लिव्हिंग आहे सपोज हे. याच्या आणि हा व्हायरस आहे. हा व्हायरस समजा लिव्हिंगच्या बॉडीमध्ये एंटर केल्यावर, प्लॅन्ट किंवा ॲनिमलच्या सेलमध्ये एंटर केल्यावर हा व्हायरस इथं काय करणार आहे? होस्टचा वापर करूनच स्वतःला हवे असणारे प्रोटीन्स इथं सिक्रेट करणार आहे. मग याला हवे असणारे प्रोटीन इथंच तयार झाले तर इथं काय होणार आहे? स्वतःचा नंबर हा वाढवणार. खूप सारे व्हायरसेस या लिव्हिंगच्या बॉडीमध्ये तयार होणार आहे. कारण लिव्हिंगच्या सेलवर व्हायरसने काय केलं? अटॅक केला, पूर्णपणे कंट्रोल केलं. क्लिअर? ते लिव्हिंगच्या बॉडीमध्ये एकदा एंटर केला व्हायरसने, आणि काय करणार मग ते होस्टला? होस्ट म्हणजे ज्या सेलमध्ये, ॲनिमल असू दे की प्लॅन्ट सेल, जिथे ज्याच्या बॉडीमध्ये एंटर करणार ते म्हणजे होस्ट झालं. ओके. आणि होस्टच्या सेलवर पूर्णपणे स्वतःचं कंट्रोल करतो हा व्हायरस. स्वतःला हवे असणारे प्रोटीन तिथं सिंथेसिस करणार आहे हा. म्हणजेच त्या होस्टच्या सेलचं स्वतःवरच काही कंट्रोल राहणार नाही. सगळं कंट्रोल हा व्हायरस करणार आहे आणि स्वतःचा नंबर वाढवणार तिथं आणि रेप्लिका तयार करणार आहे. खूप सारे व्हायरसेस मग तिथे तयार होणार आहे. दीज फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट द न्यू सेल. आणि हे फ्री व्हायरसेस जे आहे तयार झालेले व्हायरसेस, हे इकडे तिकडे स्प्रेड होणार आहे आणि सेलला पूर्णपणे डॅमेज करणार आहे, नष्ट करणार आहे. मग आता मला सांगा, बाहेर जेव्हा व्हायरस होता तेव्हा हा काही करू शकत होता का? अजिबात नाही. ओके. नॉन लिव्हिंग सारखा वागत होता. पण एकदा का त्याला होस्ट मिळालं, प्लॅन्ट किंवा ॲनिमल समजा भेटलं आणि त्याच्यावर व्हायरसने अटॅक केला, तर त्याच्या बॉडीमध्ये गेल्यावर तो काय झाला? ॲक्टिवेट झाला. म्हणजे व्हायरसला ॲक्टिवेट होण्याकरिता लिव्हिंग लागते. व्हायरसला ॲक्टिवेट होण्याकरिता लिव्हिंग लागते, होस्ट लागणार आहे. समजत आहे? म्हणजे नॉन लिव्हिंगसारखा बाहेर आउटसाईड द बॉडी ऑफ द होस्ट आणि इनसाईड द बॉडी ऑफ द होस्ट लिव्हिंगसारखा वागणार आहे. म्हणूनच तर याला नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंगच्या बाउंड्रीवर ठेवलेला आहे. बाहेर हा नॉन लिव्हिंगसारखा असणार आहे, पण एकदाचा लिव्हिंगच्या बॉडीमध्ये गेला एखाद्याच्या,
तर हा स्वतःच ॲक्टिवेट होणार आहे, लिव्हिंगसारखा थोडंसं बिहेवियर करणार आहे. म्हणजे होस्टच्या सेलवर स्वतःचं कंट्रोल चालवणार आहे. हवे ते प्रोटीन तिथं सिंथेसाइज होणार आहे, त्याच्या अकॉर्डिंग त्याला हवे ते, आणि स्वतःचा नंबर हा व्हायरस वाढून घेतो. मग इकडे तिकडे स्प्रेड होतं लिव्हिंगच्या बॉडीमध्ये, नवीन सेलला डॅमेज करणार तो. अशा पद्धतीने लिव्हिंगला टोटली डॅमेज करू शकते व्हायरस. तर बघा, व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल. ओके, व्हायरस जे आहे प्लांट आणि ॲनिमलला वेगळे डिसीजेस कॉज करतात. तर इथे डिसीजेस दिलेले आहे, जसं HIV व्हायरस ऐकलं असेल तुम्ही. HIV व्हायरस एड्स कॉज करते. देन पोलिओ व्हायरस झालं, हे ह्युमन्सचं आहे. कॅटलमध्ये पिकोर्ना व्हायरस, प्लॅन्टमध्ये टोबॅको विल्ट व्हायरस किंवा TMV, जसं की टोबॅको मोझाईक व्हायरस, TMV व्हायरस. देन व्हायरस जो आहे मग तो बॅक्टेरियाला अटॅक करणार नाही का, तर करत असते. बॅक्टेरियोफेज. ओके, बॅक्टेरियोफेज काय आहे तर प्रश्न विचारू शकते. आता पहा, बॅक्टेरियोफेजमध्ये बॅक्टेरियो शब्द येते, तर आपल्याला वाटते हे तर बॅक्टेरिया आहे, पण हे बॅक्टेरिया नाही आहे. हे काय आहे, हा व्हायरस आहे. बॅक्टेरियोफेज इज अ व्हायरस आहे हा. आणि हा व्हायरस कोणाला अटॅक करते, बॅक्टेरियाला अटॅक करते. मग बॅक्टेरियोफेज काय आहे, व्हॉट इज बॅक्टेरियोफेज, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बॅक्टेरियोफेज काय आहे, इट इज नथिंग बट द व्हायरस दॅट अटॅक्स बॅक्टेरिया. क्लिअर. तशा पद्धतीने आपलं हे युनिट संपलेलं आहे. ओके, आणि आपण हे आपलं बायोलॉजी स्ट्रॉंग करण्याकरिता आपण एक बरेचसे पॉईंट्स इथले आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. ओके, तर हा आपला 4th पार्ट संपला आणि अशा पद्धतीने आपलं युनिट देखील फिनिश झालेलं आहे.